आज चित्र बदललं असता, मी स्वतः मालक म्हणून सांगतो. पण कुठेतरी ज्या वेळेला गाडी मध्यंतर ते होते ना, तर बरोबरीला पळत होती गाडी आणि प्रेक्षकांना वाटलं की आज चित्र बदलेल, पण साधे नंदी पकडायचे आणि त्यांच्यावरती नाव फिरवायचे, नाही तर लपून छपून काहीतरी आपला बैल टाकून त्यांच्याशी लढत करायची आणि त्याला मजा नसतात. जे घरी बसल्या बसल्या काडे घालणारे असतात ना, पण त्यांना हा वाद बघायचा असतो. अशा लढती पण बघा, म्हणून बोटं घालू नका. आणि घरून जर तुम्हाला हे सगळं बोलायचं तर मग स्वतः नंदी घ्या आणि या, आम्ही दोघं मिळून एकत्र पळू आणि तुम्हाला हरवू. सांगा आम्ही तुमची भांडणं लावत होतो म्हणून. तर मन साफ आहे दोन्ही मालकांचं. काले धंदे आम्ही काही करत नाही. आणि झालाय आज पूर्ण A1 जोडीचा गुलाल. समोर बसले A1 जोडीचे दोन्ही A1 गाडा मालक मिलिंद दादा आणि सुनील शेठ. काय बोलाल मिलिंद शेठ, आज कुठेतरी लढत झाली म्हणजे प्रेक्षकांच्या सारखा म्हणजे जो मनोरंजन पाहिजे होतं तो झाला होता. काय नाही, आनंद आहे. सुंदर गाड्या पळाल्या, भावाभावात लढत झाली आणि संपूर्ण जनतेला लढत बघायची असतात आणि लढत बघायला तेव्हाच मजा येते तेव्हा चारही नंदी बरोबर असतात. कारण की साधे नंदी पकडायचे आणि त्यांच्यावरती नाव फिरवायचे, नाही तर लपून छपून काहीतरी आपला बैल टाकून त्यांच्याशी लढत करायची आणि त्याला मजा नसतात. तर विरोधक पण तेवढाच पॉवरफुल पाहिजे, त्याच्याशी लढत बघायला प्रेक्षकांना आनंद झाला पाहिजे. तिकडे एलन होता, परत आपला मेहरबान होता. सुंदर नंदी दोन्ही होते आणि टॉपचे नंदी आहेत. आजच्या तारखेमध्ये नामचीन नंदी आहेत आणि चांगले पळणार होते. इकडे सैराट भुंगा होता, पण प्रेक्षकांना जेव्हा गाड्या सुटल्या अखंड प्रेक्षक त्यांचा आनंद घेत होता. पण भुंगा आणि सैराटनी जी A1 नाव दिले, A1 कमाल करून सूत तोडला आणि विजय प्राप्त केला. बरोबर. पण कुठेतरी ज्या वेळेला गाडी मध्यंतर ते होते ना, तर बरोबरीला पळत होती गाडी आणि प्रेक्षकांना वाटलं की आज चित्र बदलेल, पण तसं न होता पुन्हा A1 जोडीचा गुलाल मिळाला आणि तो चित्र तसंच राहिला. आज चित्र बदललं असता, मी स्वतः मालक म्हणून सांगतो. ते जे रिलिंग होत्या आणि जे झेंडे होते त्याला बैल थोडे दबकत होते, त्याच्यामुळे एलन पण थोडा असं दाबून थोडा पळत होता. कारण की मी याच्यामध्ये बघितला व्हिडिओमध्ये. पण जर खुल्ला असं काय असतं मैदान, आपला खेळकालीचा उसाटण्याचा असा तसा मैदान असता तर 100% काहीतरी चांगलं चित्र बघायला भेटलं असतं. शेवटी ते जितले असतं तरी भावाभावाची लढाईचा आनंद व्यक्त झाला असता. आज आपली गाडी पळते, कंटिन्यू गुलाला ते असं आहे नाही का बाबा ही गाडी कधीच पडणार नाही. बरोबर. यांना पण काहीतरी 19-20 कधीतरी बैलाला दुःखन बिकन काही ना काहीतरी असतो, त्यावेळेला थोडं 19-20 पण होऊ शकतो. पण आपण एक मालक म्हणून एवढा विचार करतो का बाबा कुठला अमरपट्टा नाही आपल्याकडे, आपल्याला पण कधी हारायचं आहे. जितल्यानंतर आम्ही कुठला आनंद व्यक्त नाही करत, जल्लोष करत नाही, समोरच्यांना हिनावत नाही. त्याच्यामुळे ज्या शर्ती होतो त्या मैत्रीपूर्णच करतो आम्ही. बरोबर. जो काही दिवसापूर्वी गाणं पण लॉन्च झालेला आहे तो लाईव्हवर इथं आज अजयला पण गायला दोन शब्द मिळाले. काय म्हणा, अजय मोठा माणूस आहे आणि अजय सध्या टॉपचा सिंगर आहे. त्याच्यामुळे काय नाही, चांगला सिंगर आहे, महाराष्ट्रात नामचीन आहे. फक्त थोडे एकदम चुके आहेत, त्या पण लवकर सुधाराव्या पाहिजेत. त्यांनी मला फोन केलेत, त्यांनी 5-6 फोन आहेत, पण जाता त्याची भेट घेऊन जाणं. चांगला माझा मित्र पण आहे, नक्की त्याची भेट घेऊन त्याला एक गाणं गायला सांगूनच जाऊ आम्ही पण. बरोबर. कुठेतरी एक ऐतिहासिक आयोजन म्हणजे असं आयोजन आता मुंबईला तर एकदाच होतंय, जे जगनशेठ पाटील आहेत. काय बोलाल म्हणजे बघा भूतोनं भविष्य असं आयोजन होतच नाही का? मी कालच आपले यूट्यूबवर भाऊ होते त्यांनी काढलं. कारण की बघा पैसा सगळ्यांकडे असतो, पण दानत करण्याची दानतनं धमक आणि गाववाल्यांचा पाठिंबा असला तरच शक्य होते त्या सगळ्या गोष्टी. तुमच्याकडे किती पैसा याला महत्त्व नाही, सिद्ध करून दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जगन शेठ आहे, त्यांची संपूर्ण गावकरी टीम आहे, केशवदादा आहेत, त्यांच्यामध्ये धमक. आज 1.5 महिने 1 महिना झाला, आज पूर्ण दिवसभर ते राबतात, ते काम करतात आहे. अशा फाट्यानं असं आयोजन महाराष्ट्रात तरी कुठं असेल, बिनजोडला आपल्याला असं दिसलं नाही. पण जगन शेठ संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतात. त्यांनी जगन शेठनी स्वतः मला फोन केला होता ह्या उद्घाटनाला बैल घेऊन या, पण सकाळी सगळं भरपूर काय कामधाम पण असतो, त्याच्यामुळे पण लवकरच निघलो होतो. पोचता 10:30 वाजले. पण 100% जगन शेठ तुमची माफी मागतो. मैदानामध्ये आल्यावरती तुमचा मान सन्मान सगळा आमच्या दोन्ही नंदींनी ठेवला. आली आमची 2 गोंड्यावरती गाडी झाली, A1 गाडी झाली आणि प्रेक्षकांनी तुमच्या मैदानामध्ये आनंद पण घेतला आहे गाडी. बरोबर. मला वाटतं कायम आठवणीत राहिली गाडी. 100%. कारण कुठेतरी अशा मैदानामध्ये अशी गाडी होणं आणि ती आठवणीत राहण्याचं होणेच नाही. काय बोला. नाही, चांगली गाडी पळाली आणि सुंदर गाडी पळाली. बरोबर. आता मी बघतो काही दिवसापूर्वी आता म्हणजे याचा मैदान झाला 3 फेऱ्याचा, मेहरबान आणि तुम्ही सोबत बघा, तुम्ही एक उसरण्याच्या मैदानाला तुमची गाडी झाली होती. गाडी हारल्यानंतर सोबत बसून तुम्ही आपण ती बाईट पण घेतली होती, गाडी बघत होतं. म्हणजे असं खेळ पण पाहिजे बघा काना शेटाने तुमचं. बघा आता राहुल शेठ पण खाली होता, आमची गाडी गॅरेगेटमधून सुनील शेठ पण होते खाली. राहुल शेठनी आतमध्ये घेतली, आम्ही दोघं मिळून आतमध्ये घेतो.
बरेचसे यूट्यूबरवाल्यांनी बऱ्याचशा मंडळींनी आमची व्हिडिओ पण काढली होती. आम्ही एकच चकड्यावरती उभे होते. बघा कुठला वाद नाही, कुठला काय नाही. जे घरी बसल्या बसल्या काडे घालणारे असतात ना, पण त्यांना हा वाद बघायचा असतो आणि ते त्याच्या मागे जास्त लागलेले असतात. तर त्यांनी हे चित्र बघा आणि आमच्या लढती पण बघा, म्हणून बोटं घालू नका. आणि घरून जर तुम्हाला हे सगळं बोलायचं तर मग स्वतः नंदी घ्या आणि या, आम्ही दोघं मिळून एकत्र पळू आणि तुम्हाला हरवू. सांगा आम्ही तुमची भांडणं लावत होतो म्हणून. पण कुठेतरी मित्रांनो बघा, मी परत एकदा सांगतो, तुम्ही कुठेतरी वाद पेटू नका, कुठेतरी काहीतरी वेगळं वळण लावू नका. आम्ही मुंबईचे सर्व गाडा मालक भाऊभाऊ आहेत. अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही आमची संघटना आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही बैलगाडा हा हाकलण्याचं काम करतो. आम्ही संघटनेमध्ये राहून, कारण की हा क्षेत्र खूप चांगला चालला आहे, चांगला चालू द्या. तुमची इच्छा आहे एकदाची यांची भांडणं होऊ दे, 2-4 मटरी पडू दे आणि कुठेतरी हा खेळ बंद होऊ दे. या तुमची इच्छा कुठं पूर्ण होणार नाही. आम्ही सगळे आपसामध्ये भाऊभाऊ मिळून सगळ्या शर्ती खेळू. बरोबर. पण कुठेतरी असं व्हायचं असतं तर मी बघतोय उसाटण्याचा मैदान झाला होता जो 1 मेचा, तिथं मला वाटतं तुम्ही मांगरे तात्यांचा वजीर उतरवून राहुल भाईची शर्यत सुद्धा केली होती. तिथून तुमच्या लढती चालू आहेत आत्तापर्यंत, पण आत्तापर्यंत असं काही झालं नाही. मग काय बोलायचं? बघा, हा खेळ आहे. आज जर कोणी आपल्या अंगावरती चिखल फेकला म्हणून मी उद्या गू फेकायचा असं नाही आहे. आपला संयमाचा खेळ पाहिजे, संयमामधूनच खेळला पाहिजे. ठीक आहे, या बैलगाडी क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण पण समजतो तर आज 10 वर्ष झाले मी स्वतः नगरसेवक आहे. सगळ्या लोकांमध्ये राहतो, सगळ्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. सगळ्या लोकांशी काय घडतं आणि त्याचे परिणाम काय होतात ना, त्याच्यामुळे आपली फॅमिली किती डिस्टर्ब होते, हे सगळं मी स्वतः बघत आलो. म्हणून कुठेतरी एक पाऊल मागे घेतलं म्हणून मी कमजोर आहे असं काय समजायचं नाही. आज खेळ आहे, आपल्यामुळे आज 4 लोक प्रॉब्लेममध्ये जातील. हा कुठला क्षेत्र, अशी कुठली गोष्ट करू नका. ठीक आहे, चुकी झाली, कुठेतरी आपल्याकडून पण चुकी झाली असेल, कुठं त्यांच्याकडून पण चुकी झाल्या, एकमेकांच्या चुक्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि चांगला खेळ लोकांना दाखवला पाहिजे. याच्या मागे जास्त लागणं गरजेचं. बरोबर. पण मुंबईची 2026 सीझन जी चालू आहे ना आत्तापर्यंत, खरोखर नाव केला म्हणजे A1 जोडीने. आत्तापर्यंत मला वाटतं सीझन आपले मिडमध्ये आलेले आहे, आता अर्ध्यांतरी झालेली आहे आणि पुढं काही 2-4 महिने राहिले आहेत. चालते गाडी, काय बोलाल? प्रेम आहे जनतेचा आणि आशीर्वाद आहे. आमचं मन साफ आहे दोन्ही मालकांचं. काले धंदे आम्ही काय करत नाही आणि जे कमेंट्समध्ये बोलतात ते काय हे बोलतात ते काय मस्करीच्या ह्याच्यामध्ये मी पण बोलत असतो, संत्री बिंत्री काहीतरी. पण काय नाही, कोणी पण सिद्ध करून दाखवावं. पण मन साफ आहे, देवावरती विश्वास आहे, संपूर्ण जनतेचा प्रेम आहे, त्याच्यामुळे या सगळे आहेत. आता आम्ही पण थोडे दिवस थांबूया, कारण की उन्हाचा काळ पण भरपूर आहे आणि आम्हाला पण मला पण खूप त्रास झाला आज बऱ्याच दिवसाच्या मैदानामधून. पण 100% येणाऱ्या मैदानामध्ये जरा आपण विश्रांती घेऊया आणि थोडे दिवस थांबून मग मैदानामध्ये उतरूया. बरोबर. कारण कुठेतरी बघतात ना, आज इतका ऊन आणि आता उन्हाची सीझन चालू झाल्यानंतर ना, आता बरेचसे आयोजक, आता बोनिवलीचे आयोजक त्यांनी बाहेर दिले आहे. पुढे सुट्टीला सुद्धा आपले जे हे असतात नेट असतात ते बांधले गेले पाहिजे. आता त्यांच्या माध्यमातून दिसेल आता. आणि तुम्ही काय बोलाल म्हणजे असं जे नाही बघा मित्रांनो, आपल्या नंदींना आपण सांभाळा. गरमीचा काळ आहे, शेवटी आपण आपला बचाव सावलीपासून ठेवतो, तसा त्यांचा बचाव करा. पाणी वगैरे हे करा. मी मागच्या टायमाला माझी संकल्पना होती, जे गावखेडे आहेत त्या गावखेड्याच्या इथं आपलं काहीतरी हौद तयार करा. जे आपली मोकाट जनावरं आहेत ते जनावरं तिथे येऊन पाणी पितील. बघा, तो मोका जनावर आहे, तो जनावर आपल्याला सांगू नाही शकत आपल्याला पाणी पाहिजे, कोल्ड्रिंक पाहिजे का काय पाहिजे. मग आपल्याला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आपल्याला देवानी ते करण्यासाठी जन्म दिला असं समजून त्या मुख्य जनावरांचा आशीर्वाद घ्या. भगवंत तुम्हाला कुठलीच गोष्टीची कमी करणार नाही. कुठंतरी गावखेडा असेल, आपले बैलगाडा मालक आहेत, त्यांचे बरेच सप्लायरचे पण धंदे आहेत, टँकर आहेत. त्या टँकरचा एक हौद बनायला काय नाही मित्रांनो, 1000-1500 रुपये पण खर्च होत नाही. हौद बनवा, आपले जे मोकाट नंदी आहेत तिथे येऊन पाणी पितील, त्याचा आशीर्वाद घ्या. किती समाधान लागेल ना ते फक्त केल्यानंतर तुम्ही आजमून बघा. बरोबर. 2 वर्षापूर्वी मला वाटतं ही तुमची मुलाखत झाली होती आणि त्याचाच आशीर्वाद मिळतंय कुठेतरी आज गुलाल. बघा, आता 2च महिने राहिलेत मित्रांनो. नंदीचा आशीर्वाद घ्या, महादेवाचा आशीर्वाद घ्या. आपली जिला आपण आई मानतो अशी गाय पण आपल्याकडे तिकडे पाणी प्यायला येईल. आपला कुत्रे पण येतील, जनावर म्हणजे प्रत्येक जनावर येऊन तिथे पाणी पिईल. त्यांचा आशीर्वाद खूप तुम्हाला सगळ्यांची ताण भागली जाईल. हा, सगळ्यांची. आता आजचा यो मैदान झाला, मला वाटतं थोडंसं भुंगाला पुढं आल्यानंतर थोडं दुःखपत पण झालेली आहे. तर मला वाटतं आज एकच गाडी असणार आहे. बघू, आता त्याला बघितलं नाही अजून, पण कधी कधी असं झटका येतो मला पण. बघू, बघितल्यानंतर 100% काहीतरी कमबॅक करू. बरोबर. थोडेसे सुनील शेटशी बोलतो. इकडे या साईडला बघू शकतात A1 जोडीचे कुठेतरी एक छोटे गाडा मालक सुनील शेट, अजून त्याचं लग्न व्हायचं आहे म्हणून आपण छोटे बोलतो त्यांना. काय बोलाल, आज A1 जोडी पुन्हा गुलालामध्ये रंगलेली आहे आणि ती पण मोठ्या मैदानामध्ये? काय नाही, आनंद आहे. आमची गाडी झाली ती पूर्ण मैत्रीपूर्ण झाली. राहुल भाई आणि काना दादा हे आमचे संबंध चांगले आहेत.
त्याच्यामुळे गाडी मैत्रीपूर्ण झाली. चपरे मेहरबान आणि सैराट पण मला वाटतं एखाद्या मैदानाला कुठेतरी पळालेला आहे. उसटण्याला पळालेला आहे आणि तिथे पण चांगला विक्रम केला होता मेहरबानी सायरनी. बरोबर. मला वाटतं जी नामांकित बैलं पळतात ना आताच्या घडीला मुंबईला, प्रत्येक बैला एकमेकाशी गाड्या पण खेळतात, एकमेकाच्या पैऱ्यात पण पळतात, लगेच दुसऱ्या दिवशी गाड्या पण खेळतात, असा खेळ चालू आहे. काय बोला? आमचा सर्व गाड्या तुम्ही चेक करा. मी ज्याच्याशी गाडी खेळतो त्याच्याशी शर्यत पण करतो. भरपूर गाड्या झाल्यात, भरपूर जणांची मी पैरा केलेल्या, भरपूर जणांच्या गाड्या पण केलो. का तर हे आपलं भावाभावाचं आहे मुंबई बैलगाडी क्षेत्र, म्हणजे त्याच्यामुळे काही लढती होतच राहतील आणि बैल पण एकत्र पळत राहतील. बरोबर. आता बऱ्याच जणांची इच्छा आहे या सीझनला पूर्णपणे ही जोडी पळावी. बघू, जर म्हणजे फॅन फॉलोईंगची इच्छा असेल तर 100% ही जोडीत राहणार. कारण कुठेतरी एक इतिहास पण रचला जाईल 1 वर्षाचा. कारण मागच्या वर्षी फक्त एक गाडी पडली होती, तो पण इतिहासच आहे. आणि या वर्षीचं मला वाटतं आता चालू सीझनमध्ये गुलालामध्ये गाडी कंटिन्यू आहे. काय नाही, ती एक गाडी पडली होती, ती दादा अजून जिथे शेटला चिडवतात, म्हणजे का तुझे मुलं गाडी पडली का, तर जिथे शेटला जरा थोडी आमच्या कशी सण होत नाही कोणती गोष्ट, त्याच्यामुळे जिथे शेटची जरा तडफड जास्त असतं, त्याला कोण बोलला का त्याला सण होत नाही, मग तुला की चांगलं गाडी नाव फिरवायचं. बरोबर. आता एक अजून एक मी प्रश्न विचारेन तुम्हाला, काय आज धाकधूक होती का? कारण आज कुठेतरी चित्र बदलणार होतं, प्रेक्षकांचा म्हणणं होता असा. धाकधूक मला नव्हती, का तर मी दादाला कालच बोललो होतो, दादा आम्ही एकत्र काल बसलो होतो, सैराट फुल मस्तीमध्ये आहे, फक्त थोडा बैल झेंड्यानं घाबरत होता, त्याच्यामुळे जरा धाकधूक होती. बरोबर. मग आता जर या वेळेला हा आयोजन असंच आहे, तर जसं आता पुढच्या वेळेला हा आयोजन होतं, तर तुमचा काही मेसेज असेल का जगत शेटला की ते झेंडा आहेत? कारण बघा बरेचसेच बैल म्हणजे घाबरत होती त्यांना. काय नाही, झेंडा म्हणजे झेंडा तर आता त्यांचं ते पक्षच आहे, त्याच्यामुळे झेंडा तर राहणारच आहे, त्याच्यामुळे काय आपण बोलू शकत नाही. म्हणजे थोडा उंची वगैरे काय असं? हा, थोडी उंची घ्यायला पाहिजे. दादा घेतील 100% नेक्स्ट टाइम. का तर दादांना भरपूर हाऊस आहे, का तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच असं आयोजन करणार नाही, का तर दादा म्हणजे भरपूर हौशी आहेत. का तर काल मी आलो होतो, त्याच्यामुळे दादाला समजलं मला किती हाऊस आहे. बरोबर. 1 मेचा आपला मेलावा झाला होता उसाटणे मैदानाला. कुठं तरी त्या मैदानाच्या बरोबरीला हा मैदान, म्हणजे इथं खाली 4 व्हीलर आहे पण 2 व्हीलर आहेत, पण बाकी आयोजन नियोजन बघा, काय बोलाल? नाही, चांगलं सर्व आपले उसटणे झाले, बोनिवले झाले, तडा झाला, सर्वांचं आयोजन चांगलं असतं. फक्त काय आपण थोडं ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. बैल मालक जर थोडं ऐकत नाही, तर कालती पण दादा एक बाईटमध्ये बोलले का शिव्या देत होते, त्याच्यामुळे कसं आहे माहिती का, असं शिव्या नाही द्यायला पाहिजेत. कसं प्रत्येकाची आई बहीण असतात. आता तिथं मी होतो, तिथं पण 2-3 जण शिव्या देत होतं. दादा आम्ही काही स्वतःहून गाडी टाकत नाही आमची, आम्हाला कमिटीचा आता संदीप दादा बैमाली झाले, हे कमिटीचं सांगणं आहे का 10 गाड्या झाल्यावर 1 गाडी टाकायची. बरोबर आहे. चला आता शेवटचा प्रश्न घेतो मी. कालचा आढावा कशासाठी होता? म्हणजे कुठेतरी एक पाहणी आपली A1 जोडी पळणार आहे, तर लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे, याच्यासाठी होता का अजून काही? हे आमचे केशव मामा झाले. केशव मामाची भरपूर इच्छा होती का शेटला घेऊन तुम्ही या, त्याच्यामुळे आम्ही आलो. बरोबर. चला, तुम्हाला जी पहिली गाडी गुलाला मध्ये रंगली याच्यासाठी शुभेच्छा. तर दुसरी झाली तर आपण दुसरी भेटूया. दुसरी 100% होणार. धन्यवाद. चला.